नमस्कार, बेलाडोना क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याकडे सुयोग चव्हाण आलेले आहेत। आता आपण सुयोगसाठी ॲक्ने स्कार्सची ट्रीटमेंट करणार आहोत। आता आपण बघू शकता फेसवरती एक पण ॲक्टिव्ह ॲक्ने नाही आहे, फक्त स्कार्स त्याचे राहिलेले आहेत। स्कार्स बऱ्याच प्रकारचे असतात, जसं की आईसबिग स्कार्स, बॉक्स स्कार्स, रोलिंग स्कार्स। इथे मला सुयोगच्या इकडच्या फेसवरती हे रोलिंग स्कार्स दिसतात आहे बऱ्यापैकी, आणि हे बॉक्स स्कार्स आहेत। तर स्कार्ससाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात, जसं की मायक्रो निडलिंग, त्याच्यानंतर TCA पील करतो आपण, त्याच्यानंतर लेझर ट्रीटमेंट करतो। तर आज आपण TCA पील करणार आहोत। TCA पील आहे 15%। आता आपण फर्स्ट लेअर करणार आहोत। जे ॲक्ने स्कार्स असतात त्याच्यामध्ये आपण टूथपिकच्या सहाय्याने TCA पील सोडणार आहोत। TCA पीलला फ्रॉस्टिंग येईपर्यंत आपण करणार आहोत। आता सेकंड लेअर मी करत आहे, ह्याचं एंड रिझल्ट फ्रॉस्टिंग असेल। फ्रॉस्टिंग आल्यावरती मी TCA पील करणार आहे। फ्रॉस्टिंग इज द एंड पॉईंट ऑफ दिस प्रोसिजर। फ्रॉस्टिंगनी ही जी स्किन डेड लेअर आहे तो डिझॉल्व झालेला आहे, हा 2-3 दिवसात आपोआप निघून जाईल आणि नवीन स्किन आतून येईल। स्टार्टला जेव्हा सुयोग आला तेव्हा फोरहेड आणि दोन्ही चिक्स साईडला भरपूर ॲक्ने होते, त्याच्या फेसिस्टिक ॲक्ने होते, विच आर कम्प्लिटली पर्स्टिंग। आणि आता त्याचं इतकं स्कारिंग झालं होतं की हे फुल्ली एरिथॅमेल्स होतं, रेड स्किन होती कम्प्लिटली त्याची। आणि आता तुम्ही बघता की कम्प्लीट हील झालेले, आता ॲक्टिव्ह ॲक्ने त्याचे काहीच नाही। माझे ॲक्ने खूप असे आतून भरपूर भरलेले होते आणि लाईक इट वॉज लिटरली इम्पॉसिबल टू हील विदिन दिस डेज, की 6 महिन्यात भरपूर काही हिलिंग आलेली आहे आणि इफेक्ट भरपूर दिसून आला। त्यामुळे मी पण खूप हॅप्पी आहे रिझल्ट्समुळं।